हॅलो, पोचलीस का? कधीच. बरं सेठ ऐक ना, मी ना सगळ्या देशमुखांच्या नावांची लिस्ट करते, पण माझा अजून सुद्धा खूप गोंधळ होतोय. मला जरा सांग ना कोण कोणाचं आहे. म्हणजे दुमन्या, आर्या, नमा, मीरा हे सगळे कोणाचे आहेत आणि माझं कोण काय काय लागतं. सेठ हसू नकोस ना, सांग ना. सांगतो. दुमने आणि आर्या हे नाना काका आणि नानी काकींचे. झाली माझी लिस्ट पूर्ण. पण का करतेस तू लिस्ट? अरे मी सगळ्यांसाठी गिफ्ट घेणार आहे, त्याचीच ही लिस्ट आहे. ए पण सांगू नकोस कोणाला, सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. अगं यांचं गिफ्ट बघून तू सरप्राईज होणार आहेस. का? असं काय आहे त्या गिफ्ट्स मध्ये? अगं अख्खं टेम्पो भरून सामान घेतलंय त्यांनी. अगं खूप सांगत होतो त्यांना मी की प्लीज सामान घेऊ नका बस झालं, पण ऐकतच नव्हते. शेवटी ओरडलं पण त्यांना. आता बघ ना, तुझ्याशी फोनवर बोलतोय तर गपचूप मागे सामान ठेवतात टेम्पो मध्ये. घेऊ दे रे, सगळं किती प्रेमाने करतात हे सगळे. सेट फायनली सगळं छान होतंय. असंच लवकर आपलं लग्न सुद्धा होऊ दे. होणार, आपलं लग्न होणार आणि मग तू देशमुखांची सून होऊन या देशमुखांच्या घरात येणार. देशमुखांची सून? सिड, हे फिलिंगच इतकं छान आहे. आय लव्ह यू सिड. आय लव्ह यू सो मच. अदितीच्या मॉमचा फोन. हॅलो. काय जावई बापू? जावई बापू कोण बोलतोय? जावई बापू अहो मी महालक्ष्मी, अदितीची मॉम. हा सासूबाई. बरं मला सांगा, बस आली का? बस? हो, मी बस पाठवली देशमुख फॅमिलीसाठी. हो, पण त्यासाठी तुम्ही कशाला एवढं? का? अहो तुम्ही इतका छान पाहुणचार केलात आमचा, मग आम्ही नाही का करू शकत तुमचा पाहुणचार? चला या लवकर, आम्ही खूप एक्साइटेड आहोत तुमचा पाहुणचार करण्यासाठी. एस्पेशली मी. अहो माझ्या अदितीच्या सासरची मंडळी येणार आहेत, तेव्हा या आणि बघा मी कसा आणि काय पाहुणचार करते तुमचा ते. सो तयार राहा, बस पोहोचेलच थोड्या वेळात. हो, थँक्यू. मी लगेच सगळ्यांना सांगतो. ओके, बाय. नाना काका, नानी काकी, ताई काकी, बाळा काका, बापू काका, बोललो की सगळे या लवकर. तात्या भाऊजी सगळे कुठे आहेत? अरे हे लाज काढणार आहेत हे त्या आदितीच्या घरी जाऊन. का काय झालं? अरे काय खूळ घेतलंय त्यांनी डोक्यामध्ये. शहरात जायचंय म्हणून प्रवासात काहीतरी वेगळे कपडे घालायचे म्हणतात. तात्या आता तुम्हीच समजा यांना. माझ्या साखरपुड्याची तारीख ठरवायला चाललोय का पिकनिकला? या बायकांनाही कळत नाहीये, सकाळपासून तयारी करतात. ते काय नाही, आत्ता जातो आणि सगळ्यांना बोलून येतो. तात्या, काय तात्या? अरे चष्मा लागला तुला आणि काय घालून आलायस तू? ही हसू दे रे, थांब. तात्या काय आहे? अरे हे काय नाही, हे कोण आहेत असं विचारायला पाहिजे प्रश्न. आप्पा तुम्ही व्यायी आहात ना, असे जाणार आहात का तिकडे? तरी मी सांगत होतो यांना मी हे कपडे नाही घालणार, पण यांनी सगळ्यांनी ठरवलं, मी तरी काय करणार. काय करू म्हणजे? अहो तुम्ही तरी कपडे बदलून या. आपण कपडे बदलले म्हणजे मोठ्या बाईंना सुद्धा बदलावेच लागणार. म्हणजे मोठी बाई जीन्स आणि टी शर्ट घालणार आहे? हो. काय? नाही म्हणजे त्या घालणार की नाही ते माहिती नाही, पण आम्ही सगळ्यांनी ठरवले की आम्ही एकसारखेच कपडे घालणार. कॅन्सल. ते आमचं कॅन्सल झालं.
मोठ्या बाईला काय आवडलं नाही ते सगळं. मग आम्ही ठरवलं छान साड्या नेसायच्या, मस्त नटायचं आणि यायचं. या ग. हे काय आहे? याला काही अर्थ नाही. हा अरे मग आधीच आम्हाला सांगायचं ना, आम्ही पण हे असे झब्बे वगैरे घातले असते ना. ए चला रे बाबांनो, आपण हे कपडे बदलून घेऊ. ऐका ऐका, आता काय कपडे बदलायला जाऊ नका. प्रवासात हे कपडे चांगले आहेत. बरं मला सांगा, बॅगेमध्ये रोजचे कपडे घेतलेत ना, की असेच कपडे घेतलेत? नाही नाही, हे कपडे आहेतच, फक्त हे बदलून येतो, काही वेळ लागणार नाही. अरे आपल्याच गाड्या आहे, उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. काय? नाही 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 नाही, आपल्या गाडीतून जायचं नाहीये. तेच सांगायला मी आलो होतो, पण तुमच्या गोंधळामध्ये विसरून गेलो. बरं ऐका, आदितीच्या मॉमनी आपल्यासाठी बस पाठवली. आपण त्यांच्या घरी पोहोचायच्या आधीच पाहुणचाराला सुरुवात केली वेळेंनी. बरं झालं बस केली. वेगवेगळ्या गाडीत जाण्यापेक्षा सगळे एकत्रच जाऊ. हे बघा, बस कधी पण येईल, म्हणून सांगतोय कपडे वगैरे बदलत बसू नका. आपण तयार राहूया. काय झालंय, आदिती आणि तिच्या घरची आपली वाट बघत बसलेत. आपण कधी एकदा तिकडे पोहोचतोय असं झालंय त्यांना, म्हणून सांगतोय आपल्याला उशीर नको व्हायला. बरं बरं, मग आपण एक काम करू, आपल्या बॅग वगैरे काय असतील ना त्या लगेच घेऊन येऊ. काय आहे की बस आल्यानंतर घाई नको ना. दादा बस आली आहे माझ्या बहिणीकडनं. आलीच बस? बरं बरं, चला लवकर तुम्ही आपापल्या बॅगा घेऊन या, नाही तर आपल्याला उशीर व्हायचा. आदिती ताई, किती गोड दिसताय तुम्ही. चेहरा आनंदाने अगदी खुललाय तुमचा. सुरेखा मावशी, इतकी छान माणसं भेटली आहेत मला. त्यांच्यासोबत असल्यावर मी आनंदीच असते. आणि ते सगळे आज इथे येणार आहेत. तुम्ही बघा, ते इथे आल्यानंतर घरचं वातावरणच बदलून जाईल. हे घर खऱ्या अर्थाने घर वाटेल. मला पण त्या सगळ्यांना भेटायचंय. आता ते लवकर येऊ देत आणि तुमच्या साखरपुड्याची तारीख पक्की होऊ दे. साखरपुडा झाला की तुमच्या नात्याला नाव मिळेल. हो, आज खूप महत्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. सुरेखा मावशी, मला कधी वाटलंच नव्हतं माझ्यावर प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा, मला जपणारा, माझ्या इमोशन्सना महत्व देणारा लाईफ पार्टनर भेटेल मला. मी खूप खुश आहे सुरेखा मावशी. आय होप साखरपुड्याची तारीख लवकर ठरू दे. सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुमचा साखरपुडाही लवकर उरकू दे आणि लग्नही. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुम्ही अशाच कायम गोड हसत राहा. कुणाची नजर नको लागायला. अहो आदिती ताई, हे काय? नाही, असं नको. आदिती, नाईस. रेडी पण झालीस तू? हो. सॉरी अगं, एक प्रॉब्लेम झालाय. आय नो, ऍक्च्युली मी तुला आधी सांगायला हवं होतं थोडं, पण काय झालंय मॉम? मेहता ग्रुप बरोबर आपली आज एक मीटिंग आहे, पण मला अर्जंटली दुसऱ्या एका मीटिंगला जावं लागतंय. सो प्लीज मेहता ग्रुप बरोबरची मीटिंग तू हँडल करशील का? मॉम, तुला माहितीये ना आज सगळे येणार आहे तिथे. मला थांबावं लागेल. तू डॅडला सांग ना. आय थिंक ही इज बिझी नाव अँड आय डोंट ट्रस्ट हिम, यू नो ना. आदिती प्लीज, अगं करोडो रुपयांचं नुकसान होऊ शकतं आपलं. मॉम, सगळे इथे येणार आहेत आणि आपल्यापैकी कोणी घरी यू नाही. जस्ट डोंट वरी अबाउट इट. माझं सिद्धार्थची इतक्यात बोलणं झालंय. ते लोक अजून तिथून निघालेच नाहीयेत. बस पोचली नाहीये ना अजून तिथे. बस? हो, मी त्यांच्यासाठी बस पाठवलीये. खरं? येस बेटा. अगं आपली माणसं आहेत ती, तुझ्या सासरची मंडळी. सगळे पहिल्यांदा आपल्या घरी येतात. त्यांची नीट सोय करणार आहे मी. त्यांना प्रवासात काही त्रास नाही होणार. सगळे एकत्र येतील.
आणि तोवर तुझी मीटिंगही संपेल, येशील तू. अगं त्यांनी आपला इतका छान पाहुणचार केला, मग आपणही करायला हवा ना. मी तर त्यांची इतकी छान काळजी घेणार आहे ना की बघच तू. पण बेटा प्लीज मीटिंगला जा, नाही म्हणू नकोस. हे डील जर सक्सेसफुल झालं ना आदिती, तर आपल्या नवीन बिझनेसची सुरुवात होईल. ते काय म्हणतात, येस, नारळ फुटेल. सो प्लीज प्लीज अदिती, प्लीज. गणपती बाप्पा. आमचा मुंबईपर्यंतचा प्रवास आणि सिद्धू आदितीचा आयुष्याचा प्रवास सुखाचा होऊ दे रे देवा. चला आता निघूया. असं कसं निघायचं? मग? काय झालं? आता पण चाललोच आहे, तर एकत्र एक फोटो तर होऊ दे. हो. दादा आमचा एक फोटो काढा ना प्लीज. या दादा इकडे. या या सगळे या. जवळ या, लवकर. या या. मी मध्ये थांबणार. ए ताई चलो मागे, मला पुढे उभे राहू दे. रत्नाक्का ही सुनांची रांग आहे, तुम्ही भावंडांच्या रांगेमध्ये जाऊन उभं राहा ना. बघितलंच बयो, म्हणे सुनांची रांग आहे, दरवेळी असं मला वेगळं करतात. रत्नाक्का प्रत्येक वेळी चुकीचा अर्थ का काढता? कारण तू चुकीचं बोलते. अजिबात नाही. अरे गप्प बसा. साधा फोटो काढताना एवढा गोंधळ करताय, ते सुनबाईच्या घरी जाऊन असाच गोंधळ करणार की काय तुम्ही? जिथे आहात तिथे जसे आहात तसे उभे राहा. हा काढा फोटो. स्माइल प्लीज. हा मॅडम, निघालात का रे? निघतोय, फोटो काढतोय सगळ्यांचा. काढा काढा. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे तर काढा फॅमिली फोटो. इथे आल्यावर तसंही स्माइल गायब होणार आहे सगळ्यांची. आणि हो, मी सांगितलेलं लक्षात ठेव, सगळं काही प्लॅन प्रमाणेच झालं पाहिजे. हो मॅडम, हो. ठेवते फोन. सॉरी, घरून फोन होता. हरकत नाही, हरकत नाही. काढा या. स्माइल प्लीज. सुरेखा मावशी, हे बघा किती छान दिसतात ना सगळे. खरंच किती आनंदी कुटुंब आहे, अगदी तुम्ही म्हणालात तसंच. मला खूप आठवण येते सगळ्यांची. मी फोन करू का? नाही, पण मला जायचंय ना, मग उशीर होईल मला. आठवण येते तर करा फोन. हो. पाण्याची बॉटल, गुलाबाचं फूल, मिठाईचं पुडं पण आहे. अरे वा, व्यायाम आपली फारच काळजी दिसते. हा छान सोय केली आहे. आपल्याला तर आवडलं बा. बसले सगळे? आत्ता खरी गाडी भरली. अदितीचा फोन. हॅलो सेठ, पोहोचली बस? हो. हे काय, आम्ही सगळे बसमध्येच बसलोय. हे बघ. हाय. अदिती, छान सोय केली हा कडक लक्ष्मीने. कडक सोय केली असं म्हणायचंय तिला. अदिती, आम्ही लग्नाचं वराड घेऊन येतोय तुझ्याकडे लग्न लावण्यासाठी. अगं नानी, साखरपुड्याची तारीख काढायला चाललोय आपण. अदिती, आता आम्ही निघतोच आहे. हा, गाडी सुरू होईल. लवकर या आणि सावकाश या. सेठ, मी खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. अगं आम्ही येतोच आहे. लवकर या. बरं सेठ, मॉमने मला एक मीटिंग अटेंड करायला सांगितली आहे, मी तिथे जाते. तुम्ही येईपर्यंत व्हायला हवी, म्हणजे होईलच.
पण तोपर्यंत जर मी आले नाही तर डोंट वरी, मॉमने सगळी सोय करून ठेवली. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी पोहोचेनच. सेड, आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. बरं ऐक ना अदिती, अगं आज पहिल्यांदा तुझी मॉम मला जावई बापू म्हणाली. काय? आणि मला वाटतं की त्यांनी खरंच आमची चांगली सोय केली असेल. येस, आता फक्त तुम्ही येण्याची वाट बघतोय आम्ही. आणि मी तुला भेटण्याची. लवकरच भेटू, आणि त्यानंतर कायमचं. तुम्हाला आज सुट्टी आहे, चला निघा सगळे. पण सुरेखा मॅम बोलल्या होत्या की आज पाहुणे येणार आहेत म्हणून घरी. मी सांगतेय ना सुट्टी आहे, तर निघा. ए तू थांब, तुला मी आज कामावरून काढून टाकणार. का मॅम, काय झालं? काढणार आहे तसंच परत कामावर घेणारही आहे. हे बघ, तुला मी गेस्ट समोर ओरडेन तेव्हा चूक कबूल करायची, त्याचे तुला वेगळे पैसे देईन. मुकाट्याने ओरडा खायचा, कोणाला काहीही बोलायचं नाही. त्यांच्यासमोर मी तुला घरी जायला सांगेन तेव्हा निघून जायचं, आणि मी सांगेपर्यंत परत कामावर यायचं नाही. आणि हो, त्या सुरेखापासून सावध राहा. तिला त्या माणसांचा खूप पुळका आहे, तिला तरी यातलं काहीच कळता कामा नये. ते पाहुणे नाहीये, आमची घरची माणसं आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली मला चालणार नाही. त्यांना जर काही त्रास झाला तर माझ्या इतकी कोणी वाईट बाई नाहीये, सांगून ठेवते. मॉम, मॉम, थँक्यू. मॉम, तू सेठच्या घरच्यांसाठी बस पाठवलीस. त्यांना बसमध्ये सुद्धा त्रास होऊ नये म्हणून जी काळजी घेतलीस ती सगळ्यांना खूप आवडली. सगळे खूप खुश आहेत. माझी खात्री आहे मग, पुढचे 2 दिवस सुद्धा तू त्यांची अशीच काळजी घेशील. त्यांना अजिबात दुखावणार नाहीस, त्यांना कसलाही त्रास होऊ देणार नाही. अगं अदिती, तू त्या घरी जाणार आहेस, आणि माझी मुलगी ज्या घरात जाणार त्या माणसांना आपलंसं करण्याची ही एक संधी आहे माझ्याकडे. ती मी कशी सोडेन? थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय त्यात? ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मी ती पार पाडतेय. तू आता तुझी रिस्पॉन्सिबिलिटी निभाव. मीटिंगला जायचंय ना? हो. इथली अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. चला जा लवकर, मीटिंगला उशीर होईल नाही तर. आलेच मी. हो. मॉम, मी जरा आलेच. हा. हो बेबी, तू तुझ्या कामावर फोकस कर, मी माझ्या कामावर फोकस करते. या माणसांना त्यांची जागा दाखवते. त्यांनी स्वतःहून हे नातं तोडलं पाहिजे. आज खूप महत्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यात. नवं आयुष्य सुरू होणार आहे माझं. त्यात कुठलंही विघ्न नको. आता मी माझ्या सासरी राहून सगळ्यांचं मन जिंकलं, पण तिथे सगळेच मला सावरून घेत होते. ते त्यांचं हक्काचं घर होतं. पण आता इथे मला त्यांना सांभाळायचंय. आणि दुसरी परीक्षा म्हणजे ही मीटिंग. आजची माझी ही मीटिंग छान पार पाडू दे. आमच्या नव्या बिझनेसची आणि साखरपुड्याची तारीख आजच ठरवू दे. सगळं छान होऊ दे.